नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ विद्युत सहाय्यक भरती 2024 विषयी आहे आणि जसं की तुम्ही या व्हिडिओचं थंबनेल बघितलं असेल त्यानुसार तुम्हाला लक्षात आलं असेल की हा जो विषय आहे तो आहे बाह्यस्त्रोत कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांच्याविषयीचा। यांच्याकरता अतिशय आनंदाची बातमी आहे। याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। तर या बाह्यस्त्रोत कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी ज्यांना आपण आउटसोर्स कर्मचारी म्हणतो त्या सर्वांकरता मुद्देसूद आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ती पण माहिती जी योग्य आणि विश्वासू मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे अशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो। कारण आमचा नेहमी प्रयत्न असतो मित्रांनो, घाई गडबडीमध्ये आणि लवकर माहिती देण्याच्या विचाराने जर माहिती देण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आमच्याकडून चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि आजपर्यंत आमचा रेकॉर्ड आहे की एक सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत चुकीची गेलेली नाही। फक्त एकदा चुकीच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीनुसार कृषी विभागाच्या एका पदाकरताची जाहिरात आम्ही प्रसिद्ध केली होती, त्याविषयीचा व्हिडिओ आम्ही प्रसिद्ध केला होता आणि जेव्हा आम्ही पडताळणी केली त्यावेळेस ती माहिती खोटी होती। ती वेबसाईट बनवलेली होती पण ती वेबसाईटच चुकीच्या पद्धतीने बनवली होती आणि चुकीच्या कदाचित उद्देशाने बनवली होती। त्यामुळे आम्ही जाहीर माफीनामा मागितला होता की आमच्याकडून चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। तर मित्रांनो, आमचा नेहमी प्रयत्न असतो उशिरा काय होईना ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची, पण ती माहिती खरी आणि योग्य मार्गाने मिळालेलीच असावी असा आमचा अट्टहास असतो, असा आमचा प्रयत्न असतो। त्यामुळे आमच्याकडून मिळालेल्या माहितीवरती तुम्ही 100% विश्वास ठेवू शकता। तर मित्रांनो, विद्युत सहाय्यक भरती 2024 विषयी बाह्यस्त्रोत कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणजे आउटसोर्स कर्मचारी यांच्याकरताच्या महत्त्वाच्या माहितीची किंवा आनंदाच्या माहितीची म्हणू शकतो आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की महावितरण, महापारेषण सारख्या विविध पदांच्या विविध भरत्यांविषयी विविध प्रश्नांचे व्हिडिओ, विविध माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचवत असतो। विशेषतः महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, एमआयडीसी, म्हाडा, रेल्वे यासारख्या विविध विभागाच्या विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरतीविषयीची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत असतो। या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आम्ही काम करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया आणि जाणून घेऊ माहिती। तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांकरताच्या आनंदाच्या बातमीची, याविषयीची आपण पार्श्वभूमी जाणून घेऊ। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांमध्ये 42,000 कंत्राटी कामगार काम करत आहेत। तर 4 जानेवारी रोजी माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांच्यासोबत संपकरी संघटनांची चर्चा झाली। हा संप चालू होता हे सर्वांना माहितीच आहे, कारण तुम्ही या संघटनांचे सभासद असाल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचली असेल। कदाचित तुम्ही संपामध्ये सहभागी असाल किंवा संपामध्ये सहभागी नसाल, पण हा जो मुद्दा आहे हा बऱ्याच दिवसापासून चालू आहे, असं म्हणू शकतो की बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच महिन्यापासून यावरती संघर्ष सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती 4 जानेवारी 2023 रोजी म्हणजे जवळपास आता 1 ते 1.25 वर्ष होत आहे, तर त्या 4 जानेवारी 2024 रोजी माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांच्यासोबत संपकरी संघटनेची चर्चा झाली। याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आम्ही तब्बल 1 वर्ष अगोदर या चॅनलवरती प्रसिद्ध केला होता। बऱ्याचशा आउटसोर्स कर्मचाऱ्यांनी म्हणजेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तो व्हिडिओ बघितला सुद्धा आणि त्याविषयी सविस्तर कमेंट सुद्धा त्यांनी केलेले होते। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही उपलब्ध करून देत आहोत किंवा वरती आय बटन मध्ये सुद्धा तो व्हिडिओ बघू शकता। का बरं मित्रांनो, 1 वर्ष अगोदर आम्ही ही माहिती दिली होती की कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी काय आहे। त्यावेळीच बऱ्याचशा कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की आमच्या या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे, त्याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आम्ही प्रसिद्ध केला होता। आणि बऱ्याच जणांनी असं सुद्धा म्हटलं होतं की ही जी माहिती दिली फक्त माहिती करता आहे, पण याचं इम्प्लिमेंटेशन कधी होईल, काय होईल आणि होऊ शकतं की नाही होऊ शकतं, आणि कदाचित केलेली मागणी आहे ती बऱ्याच मोठ्या लेवलची आहे तर ती कंप्लीट होईल की नाही अशी सुद्धा बऱ्याचशा उमेदवारांमध्ये शंका होती। पण मी जसं सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, माहिती असते ती चांगली किंवा वाईट नसते, ते फक्त असते खरी किंवा खोटी। तर ती खरी आणि सत्य माहिती देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो। या चर्चेत म्हणजे जी चर्चा 4 जानेवारी 2023 रोजी झालेली होती, या चर्चेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे असे रेखी स्वरूपामध्ये देऊन कोणी माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांनी असे आश्वासन देऊन मीडियासमोर त्यांनी जाहीर सुद्धा केले होते। या गोष्टीला आता 1 वर्ष आणि 2 महिने कदाचित होत आले आहेत। तर या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने कंत्राटी कामगार 28 फेब्रुवारी
2024 पासून 48 तासाच्या संपावरती गेले होते. तसेच 5 मार्च 2024 पासून बेमुदत कामबंद आंदोलन त्यांनी केलेले होते. त्यानंतर 5 मार्च पासून कामबंद आंदोलन जे केले होते त्या पार्श्वभूमीवरती 9 मार्च 2024 रोजी नागपूर येथे माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संयुक्त कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करून काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. म्हणजे 9 मार्च रोजी बैठक झाली, नागपूर या ठिकाणी झाली होती देवगिरी बंगल्यावरती. तर या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती 9 मार्चला काम बंद आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिनांक 19/3/2024 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समितीची बैठक पार पडली. ही बैठक कोणासोबत झाली होती, त्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते, त्या बैठकीमध्ये काय काय निर्णय घेण्यात आले, काय काय गोष्टी होऊ शकतात याविषयी आपण आता सविस्तर माहिती घेऊ. साहजिकच हा मुद्दा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे. त्यांच्याकरता आनंदाची बातमी म्हटलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहेत. ती बैठक काय होती, त्या बैठकीचे मुद्दे आपल्यापर्यंत योग्य मार्गाने पोहोचलेले आहेत. तर ते मुद्दे कोणते होते ते आपण आता पुढे जाणून घेऊ. तर मित्रांनो, आपल्याकडे हा मेसेज आहे व्हॉट्सअपवरती आलेला, योग्य मार्गाने आणि विश्वासू मार्गाने आलेला हा मेसेज आहे. यामध्ये आपण सविस्तर गोष्टी वाचून घेऊ जेणेकरून तुमच्या बऱ्याचशा शंका क्लिअर होतील आणि भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, त्यामध्ये आउटसोर्स कर्मचारी म्हणजे बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे हे आपण आता जाणून घेऊ. तर या ठिकाणी आपण वाचू शकतो मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 यांच्या मार्फत आलेला हा मेसेज आहे. माननीय आबा शुक्ला अवर मुख्य सचिव ऊर्जा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचे अपडेट. दिनांक 19/3/2024 रोजी माननीय आबा शुक्ला अवर मुख्य सचिव ऊर्जा यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समितीचे पदाधिकारी यांची मंत्रालयात 1.5 तास बैठक झाली. या बैठकीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांनी नागपूर देवगिरी या शासकीय निवासस्थानी कृती समितीचे पदाधिकारी यांनी बैठक घेऊन ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्या मागण्या माननीय अवर मुख्य सचिव ऊर्जा मॅडम यांना अवगत करण्यात आल्या. माननीय आबा शुक्ला अवर मुख्य सचिव ऊर्जा यांच्याबरोबर खालील विषयावर चर्चा करून निदर्शनास आणून दिले. आता या बैठकीमध्ये काय काय मुद्दे होते हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. मुद्दा क्रमांक 1 आहे, महावितरण कंपनीमध्ये निघालेल्या विद्युत सहाय्यक भरतीमध्ये 8वी पासवर ITI वायरमॅन केलेल्या सर्व उमेदवारांना अर्ज करण्याची अनुमती देणार. आत्ताच्या घडीला जी काही भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आहे त्यावरती 10वी म्हणजे 10वी प्लस इलेक्ट्रिशियन ITI असो किंवा 10वी प्लस वायरमॅन ITI असो त्यांनाच फक्त संधी आहे. तर या ठिकाणी काय दिलं आहे की 8वीच्या बेसवरती म्हणजे आधीच्या काळामध्ये 8वीच्या बेसवरती ITI होत होता, तो पण वायरमॅन फक्त. तर त्या उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी अर्ज करण्याची संधी किंवा अनुमती देण्यात येणार असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. दुसरा मुद्दा मित्रांनो, माननीय देवेंद्रजी फडणवीस ऊर्जामंत्री यांनी दिनांक 9 मार्चच्या बैठकीमध्ये वयोमर्यादामध्ये कंत्राटी कामगारांना 45 वर्षापर्यंत सूट देण्याचे मान्य केले होते. आता हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी घेतला जाणार आहे. या ठिकाणी कन्फर्मेशन असं लिहिलं नाही की देण्यात येणारच आहे, पण या ठिकाणी दिलेलं आहे की सूट देण्याचे मान्य केले होते. मगाशीच मला एका आउटसोर्स कर्मचाऱ्यांचा फोन येऊन गेला, त्यांची डेट ऑफ बर्थ आहे 81 ची. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जेवढे वर्ष कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत महावितरणमध्ये तर तेवढ्या वर्षाचा आम्हाला एक्सेप्शन द्यावा किंवा सूट द्यावी किंवा अशी सूट आम्हाला मिळणार आहे. तर या ठिकाणी हा मुद्दा क्लिअर होत आहे की सूट जी आहे ते 45 वर्षापर्यंत देण्यात येणार आहे. त्यांचा असा प्रश्न होता की त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केली आणि ऑनलाईन अर्ज भरताना जेव्हा एजचा कॉलम येत आहे त्यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे वास्तविक पाहता 45 वर्षाची सूट इतर कॅटेगरीला सुद्धा नाही आहे आणि ते स्वतः ओपन कॅटेगरीमध्ये येत असल्यामुळे त्यांना हा अर्ज पुढे भरता येत नव्हता. पण त्यांच्याकरता ही आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासारखे बरेचसे बांधव आहेत जे कंत्राटी कर्मचारी म्हणून महावितरणमध्ये टेक्निशियन, सिनियर टेक्निशियन, प्रिन्सिपल टेक्निशियन, चीफ टेक्निशियन, फोरमन यांच्या सुद्धा खांद्याला खांदा लावून बऱ्याच वर्षापासून महावितरणमध्ये इमाने इतबारे काम करत आहे आणि कुठेतरी महावितरणच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा संबंध येतो आणि त्यांच्या मेहनतीचा फायदा या सर्व कंपनीला कर्मचाऱ्यांना होतो. फक्त महावितरणच नाही तर महापारेषण, महानिर्मिती सुद्धा या ठिकाणी सुद्धा कंत्राटी कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत आहेत. तर त्यांच्याकरता ही अत्यंत आनंदाची बातमी आहे की त्यांना जर अर्ज करायचा असेल तर कदाचित त्यांना 45 वर्षापर्यंत सूट देण्यात येणार. 99% ही गोष्ट होणारच आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याकरता सूट देण्यात येणारच आहे. पण या ठिकाणी मान्य केले होते असं लिहिल्यामुळे आपण या ठिकाणी कन्फर्मेशन देत नाही. पण ज्याही वेळेस नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल ते नवीन आपल्यापर्यंत काही अपडेट येईल तर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याकरता आम्ही बांधील आहोत.
तर त्यानंतर मुद्दा बघू, मुद्दा क्रमांक 3, कंत्राटी कामगाराला एका वर्षाला 5 गुण, असे 5 वर्षाला 25 गुण, 5 वर्षाच्या पुढे किती वर्षे झाले तरी 25 गुणच मिळणार. आता हा मुद्दा लक्षात घ्या, सध्याच्या घडीला जे आउटसोर्स कर्मचारी आहेत त्यांच्याकरता एका वर्षाकरता 2 गुण, याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण देण्यात येणार आहे, असं जाहिरातीमध्ये लिहिलेलं आहे, जी सध्या जाहिरात आपल्याकडे उपलब्ध आहे. पण यापुढे जर या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झालेले आहे, त्यानुसार प्रत्येक वर्षाकरता 5 गुण, अशा पद्धतीने जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 25 गुण मिळणार आहेत. अत्यंत महत्वाची बातमी मित्रांनो, अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण जाहिरातीमध्ये सध्या दिलं आहे की 150 प्रश्नाचा पेपर होणार आहे, त्याचं कन्व्हर्जन करण्यात येणार आहे 90% मध्ये किंवा 90 मार्कामध्ये. त्यामध्ये 2-2 गुण मिळवले जाणार होते, म्हणजे एकूण जास्तीत जास्त 10 गुण मिळवले जाणार होते. म्हणजे 90 प्लस 10 जे एक्स्ट्रा जे गुण आहेत ते राहणार होते कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता. जरी 1 वर्ष काम केलं असेल तर कमीत कमी 2 गुण तरी मिळणार होते. पण या पद्धतीने जर 5 वर्षाकरता 25 गुण म्हणजे एका वर्षाकरता 5 गुण देण्याचा निर्णय झाला असेल किंवा झालेला आहेच, तर त्या मार्कांचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केले जाईल हे आता आपल्याला बघावं लागणार आहे. ही बाब आउटसोर्स कर्मचाऱ्यांकरता अत्यंत महत्वाची, आनंदाची आहे. पण इतर जे सामान्य उमेदवार आहेत त्यांच्याकरता कदाचित ही बाब टेन्शन देणारी असू शकते. पुढचा मुद्दा मित्रांनो, मुद्दा क्रमांक 4, तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांना 60 वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. बरेचसे कंत्राटी कर्मचारी नावातच कंत्राटी आहे, म्हणजे ज्याच्या डोक्यावरती टांगती तलवार असते तो म्हणजे कंत्राटी कामगार. त्या कामगारांना जॉब सिक्युरिटी नसते. इतर राज्यांमध्ये याविषयी बरेचसे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्याविषयी आपण जर तुमची इच्छा असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्याविषयी सुद्धा आपण माहिती देऊच. पण तिन्ही वीज कंपन्यातील काय दिलं मित्रांनो, तिन्ही वीज कंपन्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तीनही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांना 60 वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी देण्यात येणार आहे. म्हणजे एक प्रकारचा आपण याला परमनंटच म्हणू शकतो. म्हणजे जे काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना टेन्शन होतं, धोका राहत होता की हा जॉब मी कंटिन्यू करायचा की नाही, माझा जॉब या महावितरणमध्ये, महापारेषणमध्ये, महानिर्मितीमध्ये कंटिन्यू राहणार का नाही, याची मला शाश्वती नाही, अशी एक भीती राहत होती. ती भीती आता सर्वांच्या मनामधून निघून जाईल. म्हणजे निदान 60 वर्षापर्यंत तुम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून एमएससीबी मध्ये म्हणजेच महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये काम करू शकता. सध्याच्या घडीला जर आपण पगार जरी बघितला मित्रांनो, तो सुद्धा वाढणार आहे. कारण मी स्वतः कंत्राटी कर्मचारी माझे जे बांधव आहेत त्यांना 4,000 रुपये, 3,500 रुपये, 4,500 रुपये पेमेंट घेताना बघितलेलं आहे. आज त्याच्या मानाने 4 पट 5 पट पगार वाढलेला आहे आणि आता सुद्धा पुढे वाढणार आहे. त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे आणि त्या उमेदवारांना 60 वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी असेल म्हणजे ही खरंच आनंदाची बातमी आहे. पुढील मुद्दा मित्रांनो, मुद्दा क्रमांक 5, तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी वीज कामगाराची सेवा ज्येष्ठता यादी तयार करणार. म्हणजे तिन्ही ज्या वीज कंपन्या आहेत, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, या कंपन्यामध्ये कंत्राटी वीज जे कामगार आहेत त्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करणार. म्हणजे बरेचसे उमेदवार आता लागले आहेत, काही उमेदवार खूप वर्षापासून काम करत आहे पण त्यांना वेतन जे आहे, पगार जे आहे तो सारखाच मिळतो. तर त्यांची जर सेवा ज्येष्ठता यादी तयार झाली तर साहजिकच ज्यांनी या तिन्ही कंपन्यामध्ये जास्त सेवा प्रदान केली आहे त्यांच्या पगारामध्ये, त्यांच्या वेतनामध्ये फरक येऊ शकतो, त्यांना जास्त पगार मिळू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा मित्रांनो, मुद्दा क्रमांक 6, ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अधिक वर्ष सेवा झाली त्यांना अधिक वेतन लाभ देणार. बघा पुढच्या मुद्द्यामध्येच हे लिहिलेलं आहे की ज्यांची सेवा अधिक वर्ष झालेली आहे त्यांना अधिक वेतन लाभ देणार. आणि साहजिकच आहे मित्रांनो, सिनियरिटीनुसार वेतन हे जास्त मिळायलाच हवं. त्यावेळेस कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आर्थिकदृष्ट्या तरी असं आपण म्हणू शकतो. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, मुद्दा क्रमांक 7, नॅशनलाइज बँकेमध्ये सर्व कंत्राटी कामगारांचे खाते काढणार, त्यामुळे त्यांना रुपये 20 लाखापर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळणार. म्हणजे सर्वांचे नॅशनलाइज बँकेमध्ये खाते निघाल्यानंतर साहजिकच बँकेच्या नियमानुसार त्यांना 20 लाखापर्यंतचा अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 8, रुपये 4 लाखाचं विमा संरक्षण निर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना सुद्धा लागू असणार. हा मुद्दा फक्त महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांकरता आहे, त्यांना 4 लाखाचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा मित्रांनो, मुद्दा क्रमांक 9, सर्व कंत्राटी कामगारांचे पगार त्यांच्या खात्यामध्ये सरळ कसे जमा करता येईल याकरता उपकंपनी स्थापन करून काही करता येते का हे तपासणार. सध्याच्या घडीला तुम्हाला प्रोसेस माहिती असेल मित्रांनो, तुम्ही तुमचं मस्टर, तुमची हजेरी पत्रक हे डिव्हिजनला पाठवता आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत तुम्हाला पगार दिला जातो. त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी असं असतं की वेळेवरती पगार होत नाही, मागे पुढे होतो, त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही अडचणी असतात आणि तुमचा डायरेक्ट संबंध हा कॉन्ट्रॅक्टरशी नसल्यामुळे
तिथे सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम येतात. तर या ठिकाणी असं दिलंय की सर्व कंत्राटी कामगारांचे पगार त्यांच्या खात्यामध्ये सरळ कसे जमा करता येईल, म्हणजे सरळ सरळ तुमचा पगार हा तुमच्या खात्यामध्ये कसा जमा करता येईल याकरता उपकंपनी स्थापन करून काही करता येते का हे तपासणार आहेत. त्यानंतरचा पुढचा मुद्दा मित्रांनो, मुद्दा क्रमांक 10, कंत्राटी कामगारांना अर्ज करता यावे याकरता तातडीने जाहिरातीला स्थगिती देऊन माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य करण्यात आलेल्या बाबीचा अंतर्भाग करून सुधारित जाहिरात काढणार. तर मित्रांनो, आपण आता मागच्या 2 व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की जी सध्या जाहिरात आहे, जाहिरात क्रमांक 5, 6, 7, 8 यांना मुदतवाढ दिलेली आहे. जी ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक 20 मार्च 2024 होती, ती आता 19 एप्रिल 2024 झालेली आहे. तर या काळामध्ये कंत्राटी कामगारांना अर्ज कसे करता येईल, कारण यामध्ये वयाचा एक मुद्दा आहे, गुणांचा मुद्दा आहे. चला, गुणांचा मुद्दा तर होऊ शकतो, पण वयाचा मुद्दा महत्वाचा आहे, ज्यामुळे अर्ज करता येत नव्हते. त्यानंतर ITI 8वीच्या बेसवरती ज्यांनी केलं आहे वायरमॅन ट्रेडमध्ये, त्यांचा एक मुद्दा होता. तर या सर्वांचं सोल्युशन काढून तातडीने जाहिरातीला स्थगिती देऊन, आपण जाहिरातीला स्थगिती म्हणजे भरतीला स्थगिती म्हणायचं नाही, फक्त जाहिरात काही काळाकरता थांबवली आहे आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य करण्यात आलेल्या बाबींचा अंतर्भाग करून सुधारित म्हणजे नवीन जाहिरात काढणार. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये, कदाचित येत्या 3-4 दिवसामध्ये आपल्याला जाहिरात बघायला मिळू शकते. जाहिरात आपल्याकडे आल्यास सविस्तरपणे त्या जाहिरातीचे महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुढील मुद्दा आहे मित्रांनो, मुद्दा क्रमांक 10, कंत्राटी कामगारांच्या वरील विषयावर चर्चा करण्याकरता माननीय अवर मुख्य सचिव ऊर्जा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही वीज कंपन्यातील कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांची कृती समिती बरोबर बैठक घेणार, असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी पुढे दिलं होतं मित्रांनो, आज झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024च्या वतीने कॉम्रेड कृष्णा भोयर, नचिकेत मोरे, राजन भानुशाली, सचिन मेंगाडे, उमेश अनेराव, कमलेश राणे हे पदाधिकारी उपस्थित होते. आणि खाली दिलं होतं आपले विनीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा एक मेसेज आहे. आणि पुढे एक मेसेज बघू मित्रांनो, या ठिकाणी पण दिलेला आहे. शॉर्टकट फक्त आपण मुद्दे वाचून घेऊ. दिनांक 19/3/2024 वीज कंपनीतील भरती प्रक्रिया थांबवून कंत्राटी कामगारांना न्याय देणार, आबा शुक्ला अप्पर मुख्य सचिव. या ठिकाणी हे जे वाक्यप्रयोग केलेलं आहे, भरती प्रक्रिया थांबवून, तर मित्रांनो भरती प्रक्रिया थांबलेली नाही, म्हणजे यावरती स्टे आलेला नाही, फक्त काही काळाकरता ती होल्ड केल्या जाईल आणि जाहिरातीमध्ये काही बदल करून नवीन पद्धतीने ऑनलाईन अर्ज करण्याकरता चान्स दिले जाईल. ज्या कोणत्या उमेदवारांना या ठिकाणी चान्स नव्हता, पण झालेल्या बैठकीनुसार त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा मिळावी असे मान्य करण्यात आलेले आहे त्या उमेदवारांकरता. ठीक आहे. तर पुढे आपण बघू, राज्याचा अपर मुख्य सचिव ऊर्जा श्रीमती आबा शुक्ला यांनी वीज कंत्राटी कामगारांच्या कृती समिती 2024च्या शिष्टमंडळासोबत आज मंगळवार दिनांक 19 मार्च रोजी त्यांच्या मंत्रालयातील दालनात मीटिंग घेतली. राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी 5 मार्च ते 9 मार्च बेमुदत काम बंद आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर आज ही बैठक मंत्रालयात घेण्यात आली. या मीटिंग मध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. आता या ठिकाणी सरळ दिलाय की निर्णय घेण्यात आले. आता कोणकोणते निर्णय आहे फक्त आपण निर्णय वाचून घेऊ, कारण व्हिडिओ बराच मोठा होऊन जाईल. प्रत्येक मुद्द्यावरती आपण जास्त उहापोह करणार नाही. तर मुद्दा क्रमांक 1 आहे, हरियाणा राज्यातील कंत्राटदार मुक्त रोजगारकरिता उपकंपनी बाबतीत अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाईल. मुद्दा क्रमांक 2, भरती प्रक्रियेमध्ये कंत्राटी कामगारांना वयाची सवलत व 25 मार्क देण्यात येतील. याकरता भरती प्रक्रिया थांबवण्यात येईल व फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्यात येईल. आता ऑलरेडी आपण बघितलं मागच्या 2 व्हिडिओच्या अगोदर की मुदतवाढ देण्यात आलेली आहे, पण भरती प्रक्रिया थांबवलं असं म्हणू शकत नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ही सुरूच असणार आहे, फक्त नवीन जाहिरात सुधारणा करून आपल्यापर्यंत पोहोचवले जाईल. पुढचा मुद्दा होता मित्रांनो, मुद्दा क्रमांक 3, 8वी पास ITI व 10वी पास ITIच्या कामगारांना भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येईल. सध्या 10वी आणि ITI ज्यांचं असेल ते तर अर्ज करू शकतातच. यापुढे 8वी आणि वायरमॅन ट्रेडमध्ये ITI ज्यांचा झाला असेल ते सुद्धा अर्ज करू शकतील. पुढचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, कामगारांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करून त्यानुसार सर्व्हिस बेनिफिट देण्यात येतील. मुद्दा क्रमांक 5, वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत शाश्वत रोजगारकरिता आवश्यक त्या तरतुदी कल्याणकारी योजना राबवण्यात येतील. मुद्दा क्रमांक 6, कामगारांना एस्क्रो बँक खात्याद्वारे थेट खात्यात वेतन दिले जाईल. मुद्दा क्रमांक 7, कामगारांना मेडिक्लेम व अपघाती मृत्यू योजनानुसार लाभ देण्यात येईल. मुद्दा क्रमांक 8, आंदोलनानंतर ज्या कामगारांना कामावर रुजू करून घेतले नाही त्या कामगारांना कामावर रुजू करून घेतले जाईल. या मीटिंगमध्ये कृती समिती 2024चे राज्य संघटक सचिन मेंगाडे, उमेश अनेराव, नचिकेत मोरे, कमलेश राणे, राजन भानुशाली, कृष्णा भोयर उपस्थित होते. तिन्ही वीज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत पुन्हा एक बैठक घेण्यात येईल. त्यावेळी पगारवाढ व अन्य महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा असे आश्वासन देण्यात आले. 9 मार्चच्या मीटिंगचा इतिवृत्तांतासाठी ऊर्जा मंत्री यांच्या नागपूर कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल. अशा पद्धतीने या मेसेजमध्ये दिलेले आहे.
तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी काय आहे याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे। अशाच पद्धतीच्या नियमित माहिती करता कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षण करता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।